उर्वशी घाटाच्या सुविधेसाठी स्थापित केलेली नागरी समिती आता कामाला लागली आहे। भाविकांच्या मदतीसाठी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे आणि या समितीने आपल्या कामाला सुरुवात देखील केली आहे। उर्वशी घाटाच्या सुविधेसाठी स्थापित नागरी समिती आता कामाला लागली आहे। दर 12 वर्षाने गोदेकाठी कुंभमेळा भरतो। कुंभमेळ्यातील पवित्र जलस्नान करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली असते। नांदेडलाही प्रचंड मोठा गोदाकाठ लाभला आहे। जे भाविक नाशिकला जाऊ शकत नाहीत ते नांदेडलाच गोदावरीत स्नान करून पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतात। यातून शहराला धार्मिक कार्यासोबतच पर्यटन व्यवसायाचाही लाभ मिळू शकतो। अशा भाविकांच्या मदतीसाठी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीने आपल्या कामास सुरुवातही केली आहे। विशेष म्हणजे या समितीच्या बैठका उर्वशी घाटावरच संपन्न होत असून आज आमचे प्रतिनिधी शुभम चौरे यांनी समितीचे अध्यक्ष इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट यांच्याशी उर्वशी घाटावरच संवाद साधला। सिंहस्थ कुंभ पर्व 2015 निमित्त उर्वशी घाट नांदेड या ठिकाणी अनेक भाविकांची महिला भाविकांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्नानासाठी आणि दर्शनासाठी गर्दी होत असते। त्यामुळे या ठिकाणी महिलांसाठी वस्त्रांतरगृहाची अत्यंत आवश्यकता आहे। त्याचप्रमाणे स्वच्छता हा मोठा विषय आहे। पोलिसांचा बंदोबस्त तैनात करणे हा पण या ठिकाणचा एक अत्यंत निकडीचा प्रश्न आहे। त्यामुळे सर्व प्रशासनाला मी नम्रपणे विनंती करतो की या घाटावर स्वच्छता, महिलांसाठी वस्त्रांतरगृह व पोलीस बंदोबस्त या सर्वांचा या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून द्यावे। या ठिकाणी आम्ही भाविकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत।